अजब रमा राघवची जोडी। हा वेळ पळून जाण्यासाठी वापरला तिने। रमा रमा कोणत्याही क्षणी भिड्यांचा फोन येईल। काय सांगणार होत त्यांना आता आपण? बाकीच्यांचं राहू दे, पण बाहेर लोकांसमोर आपलं काय होणार आहे? ओके, तू म्हणतोयस तसं ह्या सगळ्या मागे पुरोहितांचा हात असूच शकतो, पण रमाला पळून जाण्याची आयडिया आपल्याच घरातून दिली आहे। पवित्रा करेक्ट है ना? काय रमा, कुठे होते सगळं तू? मला काहीच कळवलं नाहीस तू। अगं वाट बघत होतो मी तुझी। तुला कोंडून ठेवलंय, तू तिथून बाहेर पडलीस की नाही मला काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे किती काळजी वाटत होती मला। तुला काही कल्पना आहे का? त्यात तुझा फोन बंद। तू फोन का बंद करून ठेवलायस? रमा मी विचारतोय काहीतरी, बोल ना माझ्याशी। काय बोलू मी? आतापर्यंत खूप काही बोलले, भांडले, रडले। आता मला फक्त तुला डोळे भरून बघायचं। डोळे भरून बघायचं म्हणतेस आणि भरल्या डोळ्यांनी बघतेस। मग मी काय करू राघव? डोळ्यातलं पाणी थांबवणं तर माझ्या हातात नाही येणार आहे। आता फक्त मी तुला डोळे भरून बघू शकते आणि मनापासून थँक्यू म्हणू शकते। थँक्यू? थँक्यू कशासाठी? कारण आजपर्यंत माझ्यामध्ये जे काही बदल घडल्यात ते फक्त तुझ्यामुळे। ही स्टुपिड, इमॅच्युअर, रूड आणि हट्टी रमा फक्त तुझ्यामुळे बदलली आहे राघव। तुला आठवतं ना आपली पहिली भेट? कशी उद्धटासारखी बोलले होते मी तुझ्याशी। डॅडने मला तुझ्या सांगण्यावरून मी सीओ होण्याच्या लायक नाही असं सांगितलं होतं, आणि तेव्हाच मी ठरवलं की मी तुझा बदला घेणार आहे। तेव्हाची बदला घेणारी रमा आणि आत्ताची ही बदललेली रमा, हा फरक फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाला राघव। तुझ्याबरोबर किती मोठा प्रवास घडलाय नाही। आधी तिचा शोध घेतला पाहिजे,
काहीतरी वेडवाकडं करून बसली नाही म्हणजे मिळवलं. तुम्ही रमाच्या मनाची अवस्था समजून घ्या ना. तिने काहीतरी विचार केला असेल म्हणून एवढं मोठं पाऊल उचललं असेल ना. जस्ट शट अप. हे जे काही सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय आणि हे मला कळत नाहीये असं जर तुला वाटत असेल तर देन यू आर रॉंग. यू बेटर माइंड युअर ओन बिझनेस. नाही तर एक मिनिट लावण्या, बस. पवित्रा रमाला मदत करते असं म्हणणं आहे ना तुझं? आता यापुढे ती रमाला सपोर्ट करणार नाही याची मी तुला खात्री देतो. And I mean it. At last तुला माझं म्हणणं पटलं. Just forget it. Just forget this. गिरीश रमाला शोधायला हवंय. हे बघ मला असं वाटतं ती खूप लांब गेली नसेल. आपण शोधूया तिला प्लीज. मिस्टर भिडे. हा मिस्टर भिडे. येस. 10 मिनिटात पोहोचताय? नाही हे बघा, ऍक्च्युली आम्ही तुमची वाटच पाहत होतो पण म्हणजे मी तुम्हाला कॉल करणारच होतो तेवढ्यात तुमचा कॉल आला. आय एम सॉरी पण एक इमर्जन्सी आली आत्ताच आणि मी एक काम करू, तुम्हाला मी नंतर कॉल करतो आणि सविस्तर बोलतो तुमच्याशी. आपल्याला पण आज नाही भेटता आलं तर चालू शकेल ना? थँक्यू सो मच. गिरीश प्लीज चल. शोधायला हवंय आपल्याला रमाला. चल प्लीज. या बाबतीतल्या माझ्या भावना काही वेगळ्या नाही आहेत रमा. तुला बघितलं ना की सगळ्या गोष्टी अगदी लख्खपणे आठवतात. तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण असा स्पष्ट दिसतो डोळ्यासमोर मला. तू आमच्या घरात हळूहळू रमत गेलीस. घरात आईची, आजीची, श्रुतीची, वहिनी आईची सगळ्यांची लाडकी होत गेलीस. माझ्या कुटुंबाला तू स्वतःचं कुटुंब समजायला लागलीस आणि रमून गेलीस त्यात. राघव, आजी नेहमी म्हणतात ना, प्रेमात खूप ताकद असते. कदाचित याच प्रेमाच्या ताकदीमुळे मी इतकी बदलली. थोडंफार लाईफ आणि थोडीफार रियालिटी कळली आहे मला. आणि कदाचित याच प्रेमाच्या ताकदीमुळे आपण एकत्र राहू शकलो असतो, एकमेकांचे कायम होऊ शकलो असतो. पण आपलं प्रेम कमी पडलं राघव. आपल्या लग्नासाठी, आपल्या घरच्यांना पटवून देण्यासाठी आपलं प्रेम कमी पडलंय राघव. नाही रमा, नाही, अजिबात नाही. आपल्या प्रेमाची ताकद कमी पडूच शकत नाही. अगं आई आणि आजी सुरुवातीपासून आपल्या पाठीशी उभ्या आहेत. पवित्रा मॅडम आहेत. वहिनी आईचा आधी विरोध होता पण आता तिचा सुद्धा आशीर्वाद मिळालाय आपल्याला. हे सगळं कशामुळे? आपल्या प्रेमाच्या ताकदीमुळेच ना. मग मला सांग रमा, कुठे कमी पडते आपल्या प्रेमाची ताकद? आपल्या प्रेमाची ताकद खूप आहे रमा, खूप आहे. आणि ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असणार आहे. रमा आणि राघव एकत्र होते, आहेत आणि कायम एकत्रच असणार आहेत. हा विश्वास आहे माझा. राघव, तुझ्या याच विश्वासावर माझा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. प्लीज मला देशील?